नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अकस्मात मराठी हॉरर स्टोरीज चॅनलवर. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक रहस्यमय आणि भीतीदायक अशी कथा घेऊन आली आहे. पुण्यातल्या एका घराचा हा अनुभव ऐकताना तुमच्याही अंगावर काटा येईल. एका आईने तिच्या मुलाच्या शिक्षणासाठी एका प्रसिद्ध शिक्षिकेला भेटायचं ठरवलं, पण त्या भेटीनं तिच्यासमोर एक भयानक सत्य उलगडलं. काय होतं त्या घरात असं? चला तर मग जाणून घेऊया. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन भीतीदायक आणि थरारक व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. हिवाळ्याची संध्याकाळ होती. फेब्रुवारी महिना सुरू झाला होता. सूर्य मावळलेला होता आणि 6 वाजल्यापासूनच वातावरणावर काळोखाचा पडदा पसरला होता. मालती आपल्या हातातल्या पिशवीला घट्ट धरून त्या जुन्याट मोठ्या लाकडी दरवाजाकडे पाहत होती. ती आधीच थोडीशी अस्वस्थ होती, पण दरवाजावर दाबलेल्या बेलचा आवाज न आल्याने ती अधिक गोंधळली. मला आधीच यायला पाहिजे होतं, ती हळूच स्वतःशी पुटपुटली. कदाचित बेल खराब झाली असेल. तिने स्वतःला शांत करत पुन्हा बेल दाबली, पण पुन्हा तीच शांतता. तीव्र थंडीमुळे हात गोठल्यासारखे झाले होते आणि तिला हलकी भीतीही जाणवत होती. शेवटी तिने पुन्हा एकदा दरवाजावर थाप मारली. एक क्षण तिने वाट पाहिली. काही उत्तर आलं नाही. ती वळून जायला निघाली आणि अचानक दरवाजा चर्र करून उघडला. मालती जागच्या जागी थबकली. आत अंधुक प्रकाश होता आणि दारात एक साठीतली बाई उभी होती. तिचा चेहरा निर्विकार होता, डोळे थेट मालतीकडे रोखलेले. इनामदार मॅडम? मालतीनं विचारलं. तिचा आवाज किंचित कापरा होता. बाईनं काहीही न बोलता फक्त मान हलवली. मॅडम, मी माझ्या मुलाच्या ॲडमिशनसाठी आले आहे, मालती म्हणाली. इनामदार मॅडमनं त्यावर काहीही उत्तर दिलं नाही, फक्त बाजूला होऊन आत येण्यासाठी खुणावलं. घरात पाऊल टाकताच मालतीला काहीतरी विचित्र जाणवायला लागलं. भिंतीवर नजर टाकली तर तिचं लक्ष त्या जुन्या फ्रेम्सकडे गेलं. त्या फ्रेम्समध्ये काळपट झालेल्या छायाचित्रांमध्ये कोणी गंभीर चेहऱ्याची माणसं दिसत होती. घरातल्या फर्निचरवरही धूळ साचलेली होती. हॉलमध्ये पाऊल टाकताच मालतीच्या नाकात एक विचित्र गंध घुसला, धातूसारखा, जणू एखाद्या जुन्या लोखंडी वस्तूचा. त्यात मिसळलेला थोडासा बुरसटलेला वास. तो वास तिच्या आतल्या अस्वस्थतेला आणखीनच गडद करत होता. तिला थोडं मळमळल्यासारखं झालं, पण तिनं स्वतःला सावरलं. इनामदार मॅडमने तिला एका कोपऱ्यातल्या सोफ्याकडे इशारा केला. मालती हळूच बसली, पण तिचं लक्ष इनामदार मॅडमकडे होतं. त्या समोरच्या खुर्चीत बसल्या, पण त्या बोलत नव्हत्या, फक्त मालतीकडे नजरेनं पाहत राहिल्या. मालतीने थोडं धैर्य गोळा केलं आणि बोलायला सुरुवात केली. मॅडम, माझा मुलगा हर्षित 9वीत आहे. त्याला केमिस्ट्री खूप कठीण जाते. परीक्षेत तो कसाबसा पास झाला आहे. मी ऐकलंय की तुमचा क्लास खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही मुलांना खूप चांगलं शिकवता. ती बोलत असताना तिनं इनामदार मॅडमच्या चेहऱ्यावर काही बदल होतोय का हे पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्या मॅडम अगदीच शांत होत्या, जणू त्या मालतीचं बोलणं ऐकतच नव्हत्या. त्यांच्या नजरेत काहीतरी गूढ आणि अनामिक होतं, जसं त्या मालतीला आत खोलवर पाहत होत्या. मालतीचा आवाज आता किंचित कापरा झाला. मॅडम, हर्षितला तुमच्या क्लासला घ्याल का? मी त्याला तुमच्याकडे पाठवायला तयार आहे. तो नक्कीच तुमचं ऐकेल. असं म्हणत तिनं त्यांच्या शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केला, पण त्या अजूनही शांत, स्थिर होत्या. अचानक इनामदार मॅडमने काही न बोलता हात वर केला आणि हळूहळू एका कोपऱ्याकडे बोट दाखवलं. त्या कोपऱ्यात एक गडद छटेत हरवलेला दिवाण होता. त्या कोपऱ्याकडे पाहताना मालतीला वाटलं
जणू त्या जागेत काहीतरी आहे, पण नेमकं काय हे तिला कळत नव्हतं. मालतीला त्या मॅडमच्या वागण्यातला विचित्रपणा अधिकाधिक जाणवत होता. त्या असं का वागत असतील? त्या काहीच का बोलत नाही आहेत, की काहीतरी छुपं सांगण्याचा प्रयत्न करतायत? तिच्या मनात अनेक प्रश्न उमटत होते. इतक्यात दरवाजावर पुन्हा ठकठक झाली. आवाज खूप जोराचा होता, जणू कोणी रागाने दरवाजा जोरजोरात आदळत होतं. इनामदार मॅडमने मालतीकडे रोखून पाहिलं आणि तिच्या हाताने दरवाजा उघडायचा इशारा केला. मालतीच्या पोटात गोळा आला. या घरात काहीतरी चुकीचं आहे, ती स्वतःशीच म्हणाली. पण तिला नकार देण्याची हिंमत झाली नाही. ती दरवाजापाशी गेली आणि हळूहळू दरवाजा उघडला. बाहेर एक वृद्ध महिला उभी होती, पण तिचा चेहरा रागाने लालसर झाला होता. तू कोण आहेस? माझ्या घरात काय करतेस? त्या महिलेनं जोरात विचारलं. मालती गोंधळली. तिनं उत्तर दिलं, मी इनामदार मॅडमला भेटायला आले आहे. मीच इनामदार मॅडम आहे, ती महिला ओरडली. आणि तू माझ्या घरात काय करत होतीस? घाबरलेल्या मालतीने आतल्या बाईकडे वळून बघण्याचा प्रयत्न केला, पण सोफा रिकामा होता. तिथं कोणीच नव्हतं. मालतीसमोर ती बाई संतापलेली उभी होती. तिचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. तू आत कशी आलीस? तुझी हिंमत तरी कशी झाली? ती गुरगुरली. मालतीने घाबरलेल्या स्वरात उत्तर दिलं, मॅडम, कोणीतरी मला आत येण्यासाठी दार उघडून दिलं. पण त्या बाईला तिचं उत्तर पटत नव्हतं. मालतीने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला वाटत असेल तर माझ्या पर्सची तपासणी करा, तिने कापऱ्या आवाजात म्हटलं आणि पर्स तिच्या हातात दिली. त्या बाईने पर्स उघडून बारकाईने पाहिलं. त्यात काहीही सापडलं नाही. मात्र तिच्या चेहऱ्यावरचा संशय अजूनही कायम होता. मालतीने थरथरत्या हातांनी पुन्हा एकदा तिची माफी मागितली. मला माफ करा, मला काहीतरी चुकीचं वाटलं. मी इथे आता अजिबात थांबणार नाही, असं म्हणत ती घाईघाईने घराबाहेर पडली. बाहेर आल्यावर तिचे पाय लटपटत होते. ती कारपर्यंत पोहोचली आणि तिथे जागीच कोसळली. तिचा श्वास जोरजोराने चालू होता आणि हृदय धडधडत होतं. थरथरत्या हातांनी तिने फोन उचलला आणि तिच्या जिवलग मैत्रिणीला निमीला फोन केला. निमी, आज काहीतरी अजब गोष्ट घडली आहे, ती घाबरलेल्या आवाजात सांगत होती. मालू, आधी शांत हो. काय झालं? सविस्तर सांग, निमीने विचारलं. मालतीने तोडक्या वाक्यात तिच्या घडलेल्या विचित्र अनुभवाची कहाणी सांगितली. एका क्षणासाठी निमी गप्प राहिली. मग सावध स्वरात म्हणाली, मालू, हेच सगळं तिथल्या मुलांनीही सांगितलं आहे. अशाच विचित्र गोष्टी तिथे नेहमी घडतात. त्यांचा दावा आहे की ते घर भुताटकीचं आहे. काही मुलं सांगतात की त्या घरात एक म्हातारी बाई दिसते. ती फक्त बघत राहते, कधीच बोलत नाही. कधीकधी ती इनामदार मॅडम शिकवत असताना कोपऱ्यात उभी राहते. काय? मालतीच्या शब्दात धास्ती होती. हो, आणि मुलांनी इनामदार मॅडमला सांगितलं होतं, पण त्या हसून म्हणाल्या की असं काहीच नाही आहे, त्या तर एकट्याच राहतात. माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं की इनामदार मॅडमची एक लहान बहीण होती. ती इंदोरमध्ये राहायची, पण दोघींचे संबंध चांगले नव्हते. काही कारणाने त्या फारसं बोलत नव्हत्या. ती बहीण 2 महिन्यांपूर्वी मरण पावली. ते ऐकून मालतीच्या डोक्यात विचारांचे वादळ उठलं. तिला सगळं विचित्र वाटत होतं. हे सगळं मी पाहिलं ते खरंच होतं का? की हा सगळा माझ्या मनाचा खेळ होता? ती स्वतःशीच विचार करू लागली. काय खरं होतं? इनामदार मॅडमच्या घरात नक्की काय घडत होतं? मालतीला त्या घराच्या मागे असलेल्या गूढ सत्याचा शोध घ्यायचा होता. निमीने अजून पुढे सांगितले की त्या मुलांपैकी एकाच्या आईने सांगितलं की इनामदार मॅडम काही संत नाहीत. त्यांच्या बहिणीच्या मृत्यूनंतर त्या इंदोरला गेल्या होत्या आणि तिथे जाऊन सगळे दागदागिने घेऊन आल्या. त्यांच्या बहिणीची मुलगी अजून लहान आहे, त्यामुळे तिने विरोधही केला नाही
आणि त्यांना थांबवू शकली नाही. कदाचित काय, मालतीने विचारले. तिचा गोंधळ आता वाढत्या अस्वस्थतेत बदलत होता. क्षणभर फोनवर शांतता होती. मग निमी म्हणाली, कदाचित तू आज पाहिलं ती त्यांची बहीण असेल. मालतीच्या अंगावर सरसरून काटा आला, पण निमीने सांगितलेल्या शब्दांमुळे नाही, तर त्या क्षणी मालतीच्या नजरा परत त्या घराकडे वळल्या होत्या. ती धुळकट खिडकीतून आत डोकावली. आत तीच बाई उभी होती जिने तिला आत येण्यासाठी दार उघडले होते. ती तिथेच उभी होती, खिडकीबाहेर मालतीकडे बघत होती, कोरड्या भावनाशून्य चेहऱ्याने. मालतीच्या श्वासाचा वेग वाढला. भीतीने तिने खिडकीकडे पाहणं थांबवलं आणि मग तिच्या लक्षात आलं की ती बाई एकदम मॅडमसारखीच दिसत होती, अगदी जवळजवळ एकसारखी. नंतर काही महिने निघून गेले. मालतीने तिचा मुलगा हर्षितला इनामदार मॅडमच्या रसायनशास्त्राच्या शिकवणीला कधीही पाठवलं नाही. ती त्या अनुभवाबद्दल निमीशी कधी बोलायची, पण त्या विषयाला जास्त महत्त्व देण्याचं टाळायची. एका सकाळी तिचं लक्ष वर्तमानपत्रात एका बातमीवर गेलं. ती बातमी 5व्या पानावर होती. तिची नजर त्या ओळींवर स्थिरावली. त्या बातमीत एका म्हाताऱ्या बाईबद्दल लिहिलं होतं, रसायनशास्त्र शिकवणाऱ्या शिक्षक बाईबद्दल. त्या त्यांच्या घरी मृत अवस्थेत सापडल्या होत्या. त्या बाईचं प्रेत त्यांच्या विद्यार्थ्यांनी शोधलं होतं, कारण वर्गासाठी त्या कित्येक दिवस अनुपस्थित होत्या. मालतीने पुन्हा त्या बातमीवरून नजर फिरवली, पण तिच्या काळजात धडकी भरवणारा तपशील वेगळाच होता. त्या बाईंच्या मृत्यूसंदर्भातील बातमीचं एक महत्त्वाचं वाक्य होतं की मृतदेह सापडल्यावर असं आढळलं की त्या बाई अंगावर भरपूर दागिने परिधान करून होत्या. मालतीच्या मनात आठवणींचं वादळ उठलं. ती खिडकीत उभी असलेली बाई, तिच्या चेहऱ्यावरचा शून्य भाव आणि तिची इनामदार मॅडमसारखी दिसणारी वेगळ्याच प्रकारची उपस्थिती, हे सगळं एका विचित्र पद्धतीने जुळत होतं. एक गूढ जे कधीच स्पष्ट होणार नव्हतं. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्याच अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.